अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषदेचं निवडणुकांचं वातावरण आता तापू लागलेलं आहे। प्रचार जो आहे सर्वच पक्षाकडून जोरदार सुरू आहे आणि जामखेडमध्ये दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे त्या पाहायला लागलेल्या आहे। एकीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठा पाहायला लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण बघतो की भाजपचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगणार, कसा एकंदरीत प्रचार सुरू आहे? प्रचार दौरा करताना जनतेचा जे विश्वास जी जनता दाखवते त्याच्याबद्दल मलाही खूप छान वाटतं आणि जो आमच्याबद्दलचा विश्वास आहे जनतेचा तो एकंदरीत लक्षात घेता याचं पॉझिटिव्ह वाटते। हे सगळे काय काय मुद्दे असणार आहे, सगळे प्रचाराचे किंवा काय आव्हाने आहेत? जनतेच्या ज्या समस्या आहेत, लाईट, रस्ता, पाणी, अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन, ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आम्ही नक्कीच बारकाईने लक्ष देऊन त्यांनी संधी दिली तर त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करून ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांची हे कामे पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। खरं तर महायुती होऊ शकली नाही, त्यामुळे दुसरं एक आव्हान उभं असणार आहे। शिंदे शिवसेनेचा देखील उमेदवार आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, कसं सगळं बघतात? खरं तर महायुतीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांनी सकारात्मक भूमिका ठेवत त्यांनी खऱ्या अर्थाने दोन्ही मित्र पक्षांना सोबत घेत त्यांच्या काही ज्या जागेंसाठीच्या ज्या मागण्या आहेत, जो प्रस्ताव आहे त्याच्यासाठी त्यांना अधिकृत प्रस्ताव दिला। त्यासोबत त्यांच्या तालुका प्रमुखांशी चर्चा केली आणि त्या चर्चा केल्याच्या नंतर अनेक वेळेला साहेबांनी वेळोवेळी त्यांना त्या संदर्भामध्ये पत्रांची मागणी केली, जागेंच्या पत्राची मागणी केली असता त्यांनी अपेक्षेपेक्षा वेळ जास्तीचा घालवला आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये करण्यामध्ये त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि ज्या वेळेला त्यांनी जो प्रस्ताव टाकला तो अपेक्षेपेक्षा अवास्तव जागेंची मागणी त्याच्यामध्ये आली आणि मग साहेबांनी इलेक्टिव्ह मेरिटचे जर तुमचे उमेदवार असतील तर ते तुम्ही आम्हाला नावासहित त्यांचा प्रस्ताव द्या अशी त्यांनी भूमिका मांडली। मीही स्वतः ते पाहिल आणि माझे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करेल आणि इलेक्टिव्ह मेरिट असतील तर नक्कीच तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व जागा आम्ही त्या ठिकाणी देऊ अशी त्यांनी प्रामाणिक भूमिका युती करण्यासाठी मांडली होती। युती होऊ शकली नाही, आता कसं तुमचा प्रतिसाद वाटतो तुम्हाला, कसं आव्हान वाटतं किंवा काय विजयाची खात्री? युती जरी झाली नसली तरी पण जामखेड शहरामध्ये संपूर्ण जो नागरिक आहे, मतदार आहे, तो संपूर्ण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेणार आहे। एखाद्या युतीच्या घटकातल्या एखाद्या उमेदवाराला एखाद्या जागेसाठी हट्ट धरून बसताना चित्र शहरात निर्माण झालेलं दिसतंय आणि ते चित्र निर्माण झालेलं असताना सुजान मतदार या नगर परिषदला आहे। गेली 5 वर्ष प्रशासक असल्याने पूर्ण नागरिक समाज होरपळून निघाला आहे। नक्कीच यावेळेला तो विचार करेल आणि आपल्याला जो मतदान द्यायचं आहे, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्याचप्रमाणे विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब आहेत आणि यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं विकास निधी हा जामखेड नगर परिषदेसाठी येऊ शकतो आणि त्याच विकास निधीतून जामखेड शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो असा विश्वास जामखेडच्या जनतेला आहे आणि तो विश्वास आणि आम्ही केलेली विकास कामे याच्या आधारे नक्कीच जनता आम्हाला साथ देईल। विकास कामांच्या आधारे आता जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास जो आहे तो भाजपचे उमेदवार जे आहे नगराध्यक्षपदाच्या त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।